समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. आपल्याला चांगलं पर्यावरण मिळेल, पण तसं मिळालं का आपल्याला सुरुवातीचे काही काळ मिळालं, पण जशी लोकसंख्या वाढली तशा पायाभूत सुविधांची गरज जास्त वाढू लागली. मूलभूत समस्या त्या आणखी जास्त झाल्या. आज पनवेलची लोकसंख्या 15 लाखांच्या, कामोठीनोडची लोकसंख्या 1.5 लाखाच्या वरती गेली. ज्या गरजा आहेत त्या पुढे वाढू लागल्या. आता पनवेल महानगरपालिका जी आहे ती आली अस्तित्व 2016-17ला. त्यापूर्वी होती ग्रामपंचायत. त्यावेळेला 24 तास पाणी मिळायचं की नाही. ग्रामपंचायत शेकापीस होती. जेव्हा महानगरपालिका आली तेव्हा पाणी शॉर्ट कसं पडू लागलं, का पडू लागलं? तर महानगरपालिका आणण्याचं धोरण काय होतं की ते विकास झाला पाहिजे. ज्या काही तळागाळातील लोक आहेत त्यांच्यापर्यंत मूलभूत गरजा पायाभूत सुविधा पोहोचल्या पाहिजेत. पण ते झालं तर नाही झालं. मी पण एक तुमच्यासारखाच आहे, सर्वसामान्यातलाच मुलगा आहे. माझी कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, ना कुठल्या राजकीय घराण्याशी मी जोडलेला आहे. मी फार कष्ट करून शिक्षण घेतलेलं आहे. BCom नंतर माझं MBA झालं, मग निकमार झालं, मग माझं LLB झालं, LLM झालं, आणि आता मी माझं PhDचं प्लॅनिंग सुरू आहे. म्हणजे असाइनमेंट झाली आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. मी 2019मध्ये जेव्हा माझी डिग्री आली तेव्हा मी माझी नोकरी सोडली. मला त्यावेळेस 1.25 लाख रुपये पगार होता महिन्याचा. नोकरी याकरता सोडली की जे मी शिक्षण घेतले आहे लॉचं, त्यांच्या विचारधारेला मी चालतो. शिव फुले शाहू आंबेडकर त्यांच्या विचारधारेला चालतो. तर मी स्वतःच स्वार्थ बघून मग काही फरक नाही पडत माझ्या नाही करावं म्हणून मी नोकरी सोडून फुल टाईम म्हणजे वकील करायला लागलो. फक्त सामाजिक न्यायाची भूमिका ठेवतो. म्हणजे मग ते विद्यार्थी असू देत, शिक्षक असू देत, आदिवासी असू देत, पोलीस असू देत, आणखी जे काही गरजू घटक आहेत, मागासवर्गीय असू देत, त्या सगळ्यांसाठी काम करायला. माझी विद्यार्थी संघटना आहे, माझी कामगार युनियन आहे. कुठल्याही पक्षाला ॲफिलिएट नाही. आता जी मला उमेदवारी मिळालेली आहे मी त्या पक्षाचा सदस्य सुद्धा नाही आहे. म्हणजे शेतकरी कामगार पक्ष सदस्य नसताना देखील मला उमेदवारी मिळालेली आहे. फक्त माझं काम पाहावं, चळवळीत जे काही काम केलेलं आहे मी त्याचं काम पाहावं. आता मला एक सांगा बरं, आपल्या प्रभागाचा नगरसेवक कोण होता? नाव वाटतं तुम्हाला? आणखी बरोबर आहे, तसं मात्र एकापैकी एक आहे. अजून आठवतं का? या सगळ्या तुमच्यावर पोहोचलेच नाहीये, तुमच्या समस्या जाणून घेतल्याच नाहीये. मी एक असा उमेदवार आहे या निवडणुकी रिंगणामध्ये, मी ओपनली सांगतोय की नागरिकांनी त्यांच्या समस्या उमेदवारांकडे विजन काय निराकरण करण्याचं त्यांना बोलवावं. आणि जेवढे तुमच्या प्रभागात उमेदवार आहेत त्यांना एकेकाला ओळीने बोलून विचारावं, तुझी तुझं निराकरण काय, तुझं विजन काय, तुला तू कसं करणार आहे, टाइम लाईन काय. बरं, आज तुमच्या मतदान घेशील, पाकिटही पाठवशील, नंतर पाठवशील विचारशील. मला एवढं सांगायचं इथल्या लोकांना की तुमचा फ्लॅटची किंमत 50 लाख आहे आणि आपण 5-5 दराला विकले जातो आदल्या रात्री आणि बटन दाबून येतो. त्यानंतर काय होतं, आपण पिळवणूक होते. काल पाणी होतं का? बरोबर आहे, काल पाणी निवडणुकीच्या तोंडावरती पाणी नाहीये. हे पाणी कोणी पळवलं? कन्स्ट्रक्शन साईटला पाणीचा भेटतं, बरोबर आहे, त्यांना भेटतं. जे काही व्यावसायिक आहेत, जे भांडवलदार आहेत, त्यांचे भूखंड डेव्हलप करतात त्यांना भेटतं. मग आपल्या सर्वसामान्य का मिळत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हर घर जल से नल ही योजना आणली. आम्ही काय पाप केलंय? आमच्याकडे पाणी का नाही आहे हा प्रश्न का विचारत नाही? 4 टाइमचे जे आमदार आहेत प्रशांत ठाकूर साहेब, त्यांनी प्रत्येकाच्या घरात मुबलक पाणी मिळावं ही सुविधा का नाही उपलब्ध केली? पक्षाला जात नाही, आपण त्यांना निवडून दिलेले आहे. आपले प्रतिनिधी प्रश्न विचारले पाहिजे. ही भारतीय संविधानाची आणि लोकशाहीची खरी ओळख आहे. आपण ते विसरलो 14 नंतर. प्रश्न विचारत नाही कोणाला. मानवता कर, हा फ्लॅट तुमचा इथे कोण आहे? तुम्ही कर्ज काढून फ्लॅट घेतलेला आहे, फ्लॅट तुमच्या नावावरती आहे, प्रॉपर्टी कार्ड आहे तुमच्याकडे नाही. प्रॉपर्टी कार्ड कोणाच्या नावाने येईल? सोसायटीच्या नावाने येईल. सोसायटी रजिस्टर आहे. अरे प्लॉट जे हा जो काही कामोठा नोड आहे डेव्हलप कसं झाला आहे? सिम्पल काय डेव्हलप, बरोबर. प्रकल्पग्रस्त जे होते ते भूमिपुत्र त्यांच्या जमिनी घेतल्या डेव्हलपमेंटसाठी सडकवणे आणि ट्रायपार्टाइट त्यांना 12.5%
भूखंड त्यांना दिले, वितरित केले, डेव्हलप भूखंड वितरित केले. मग सिल्क रूट बिल्डरांनी जागा मारला, बरोबर. यांच्यामध्ये प्रायॉरिटी झाली. आता ज्यांची मालकी हक्काची जागा घेतली त्यांना लीजवर हे प्लॉट दिलेले आहेत. 60 वर्षाचा लीज करार इथे केलेला आहे जागा मालकांसोबत. 60 वर्षाचा जोपर्यंत फ्री होल्ड होत नाही तोपर्यंत मालकी कसा येणार, कसा गेला, कन्व्हिन्स झाली आहे का? 80% सोसायटी कन्व्हिन्सच नाही आहेत आपल्या कम्प्युटरमध्ये. जर आमच्या जागा फ्री होल्ड नाही आहे, आमच्या नावे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे, तर प्रॉपर्टी टॅक्स कुठून भरतोय आपण, कशासाठी भरतोय? तो मालमत्ता करायचा तो बोजा आपल्या अंगावरती आहे, तो का भरतो? कारण की आपल्याला माहितीच नाही की काय असतं, ते सांगतात आपण ऐकतो, असं होतं. बरं 65% जागा कर भरतोय आपण. मुंबईमध्ये कसं आहे की 550 स्क्वेअर फूटच्या खाली कुठलाही टॅक्स नाही. इथे ज्या घरात 550 स्क्वेअर खालीच आहेत ना, मग आम्हाला काय निवडते सुविधा? समान नाही आहे का? महानगरपालिका ती अमहानगरपालिका आहे, ड महानगरपालिका आहे. ड महानगरपालिकेकडे म्हणजे स्रोत असतात पैशाचे, कमी असतात तुमच्याकडून. तुम्ही आमच्याकडून लुटणार का? तळोजा MIDC आहे. बरं, सांगण्याचा मुद्दा आणखी की जे स्टील मार्केट आहे त्यांचं काहीतरी टॅक्स कमी करण्यात आलेला आहे. त्यांचं का केला कमी? हे सर्वसामान्यांना लुबाडायचं आणि धनदळकांना पाठबळ द्यायचं, हे काम केलेलं आहे. बरं, जे नगरसेवक गेल्या वेळेस निवडून आले होते त्यांच्या पण इन्कम चेक केली का? किती लोकांची इन्कम वाढलेली आहे, किती जणांनी टेंडरमध्ये, आता हा रस्ता बघितला आपण, मेन रोड जो आहे तिथे खड्डे होते. त्यासाठी मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, हस्तक्षेप याचिका, आणि त्यातून चांगला आदेश प्राप्त झाला आपला. तो असा की ज्याचं अपघाती निधन होईल त्या अपघाती निधनामध्ये जो व्यक्ती मृत्यू पावेल त्याच्या वारसांना 6 लाख रुपये कॉम्पन्सेशन मिळेल, आणि जे सिरियसली इंजर्ड आहेत त्यांना 25,000 ते 2.5 लाख रुपये कॉम्पन्सेशन मिळेल. त्याचबरोबर अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल होईल, आणि ते पूर्णपणे कमिटीचा अध्यक्ष असेल आयुक्त. आता मिळवलं मी 2 महिन्यापूर्वी. माझा कुठलाही माणूस नव्हता राजकारण करायचं, राजकारणामध्ये यायचा. पण मला असं वाटतं की मी जर सर्वसामान्य समस्या रोडावरती सोडवत आहे, त्यांच्या समस्या मी कोर्टापर्यंत घेऊन जात आहे, मग कधी कोर्टाला मर्यादा असतात, त्यांनाही मर्यादा असतात. मग त्या मर्यादा कुठे नसतात तर मग सभागृहामध्ये, पार्लमेंटमध्ये तिथे जायचं का नाही? तिथे बोलणारा व्यक्ती पाहिजे, तिथे समस्या मांडणारा व्यक्ती पाहिजे. आपल्याकडे क्रीडांगण आहे का? नाहीये. खेळाची मैदान आहे का? तर नाहीये. बरोबर. मार्केट चांगलं आहे का? तर नाहीये. ट्रॅफिक समस्या, हो आपलं हे मार्केट पाहिलं, हायजेनिक आहे का? बिलकुल नाही हायजेनिक. तिथे उंदरं फिरतात, काय काय असतं, आपण ते भाजीपाला घरी आणतो. म्हणजे तो जे गरजेचं आहे ते होत नाही, ते गरजेचं होत आहे. आपण कुठे चाललेलो आहोत याचा आपण सारखा विचार करणं गरजेचं आहे. आपली सर्विक बुद्धी, आपला वैचारिक बाणा हा आपण जर तेवढ ठेवला तर बदल घडून आणू शकतो. पनवेल महानगरपालिकेमध्ये ती परिस्थिती आलेली आहे बदल घडवण्याची. मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो, मी जे आज बोलतोय उद्या हरो जंतू मला फरक पडत नाही, माझं काही नुकसान होत नाही. मी जे अगोदर करायचो ते पुढे करत राहील. वकिलीच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून सामाजिक काम सुरूच ठेवणार आहे. लोकांच्या वरती जे काही समस्याचे काही बोजा आले तर उतरण काम करणारच आहे. फक्त एवढंच जर जिंकलो तर माझा आवाज आणखी जास्त बुलंद होईल, आणि तुम्हीच करू शकता. नक्कीच करतो. गेल्या 25 वर्षात आमच्या सोसायटीमध्ये कोणताच उमेदवार कधी झाला नाही, आम्ही कधी बोलवलं पण नाही. आज फर्स्ट टाइम तुम्ही बोलला